हाय बीपी म्हणजे हायपर टेन्शन हा एक सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो. कारण बऱ्याच वेळा याची लक्षणे लगेच जाणवत नाहीत, पण दीर्घकाळ दुर्लक्ष केलं तर हृदय, मेंदू, किडनी यांच्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. हाय बीपीची लक्षणे कोणती? तर बहुतेक वेळा काहीच लक्षणे नसतात, पण काही लोकांमध्ये काही लक्षणे नक्कीच दिसतात. जसं की डोकेदुखी, सकाळी उठल्यावर डोक्याच्या मागच्या भागामध्ये दुखतं, चक्कर येते, अचानक उभं राहिल्यावर गरगरतं, छातीत दुखतं, कधीकधी हृदयावर ताण आल्यामुळेही छातीत दुखतं. त्याचप्रमाणे धडधड वाढते, श्वास घ्यायला त्रास होतो, डोळ्यांसमोर धुसर दिसतं, थकवा जाणवतो, नाकातून रक्त येतं. काही गंभीर केसेसमध्ये खूप धोकादायक अशी स्थितीही निर्माण होऊ शकते. हाय बीपी कंट्रोल जर केला नाही तर गंभीर आजार होऊ शकतात, जसं की हार्ट अटॅक येऊ शकतो, स्ट्रोकचा धोका होऊ शकतो, किडनी फेल होऊ शकते, डोळ्याचं नुकसान होऊ शकतं. हाय बीपीची जी कारणं आहेत ती कारणं व्यवस्थित समजून घेणं खूप गरजेचं आहे. जसं की आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की जास्त मीठ खाणं बंद करावं, व्यायाम करा, लठ्ठपणा असेल तर तो कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करा, मानसिक ताण कमी करा, अनुवंशिकता असेल तर त्यावरती योग्य ते इलाज करा, धूम्रपान, मद्यपान कमी करा, इतर आजार असतील तर त्यावरती योग्य उपचार घ्या, डायबिटीज, किडनीचे आजार असतील तर नक्कीच उपचार घ्या. हाय बीपीवर तुम्ही उपाय काय करू शकता? तर आहारामध्ये बदल करा, जसं की फळं, भाज्या जास्त खा, मीठ कमी खा, ओट्स आणि संपूर्ण धान्य खाण्याचा नक्कीच प्रयत्न करा, लो फॅट असलेलं दूध खाण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आणि काय टाळावं? तर जास्त मीठ, पापड, लोणची, जंक फूड, तळलेले पदार्थ नक्कीच टाळा. मेन महत्त्वाचं म्हणजे दररोज व्यायाम करा, दररोज 30 मिनिटे चाला, योगासने करा, प्राणायाम करा, विशेषतः वजन नियंत्रणामध्ये ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. यामुळे नक्कीच तुम्ही खूप आजार दूर ठेवू शकता. त्याचप्रमाणे ताण कमी करा, त्यासाठी तुम्ही ध्यान करा, पुरेशी 7 ते 8 तासाची झोप घ्या आणि वाईट सवयी कटाक्षाने टाळा, बंद करा. जसे की धूम्रपान बंद करा, मद्यपान पूर्णपणे बंद करा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नका. स्वतःहून औषधं घेतली तर त्याचा आपल्या शरीरावरती खूप वाईट असा परिणाम होतो. बीपी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काही टिप्स, जसं की आठवड्यातून 1 ते 2 वेळा नक्कीच बीपी चेक करा, मीठ कमी खा, नियमित चाला, ताण कमी ठेवा, कधी डॉक्टरांकडे जावं. जर बीपी तुमचा 140 आणि 90पेक्षा जर जास्त असेल, छातीत दुखत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल, अचानक दृष्टी कमी झाली असेल, तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती टेस्ट करून योग्य ते उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच घेऊ शकता. योग्य उपचार घेतले तर बीपी नक्कीच नियंत्रणामध्ये राहू शकतो.